महत्वाची सूचना. उसावरील कोळी हा तांत्रिकदृष्ट्या कीटक नाही, तर तो अष्टपाद या गटात मोडतो. परंतु सर्वसाधारणपणे वर्गीकरणाची माहिती देत असताना बऱ्याच ठिकाणी कोळी कीड असे संबोधले जाते. तसेच आपणही या माहितीमध्ये कोळी कीड असे संबोधले आहे. शेतकरी बांधवांनो नमस्कार. माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. आज जो आपण व्हिडिओ तयार करत आहोत तो उसावरती येणारी कोळी किडीच्या संदर्भात आहे. कोळी कीड ही आल्यानंतर ती कशी ओळखायची, तिच्यावरती उपाययोजना म्हणजे नियंत्रण कसं मिळवायचं आणि तिची नुकसान पातळी काय आहे ती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शेकडो प्रकारच्या किडींची नोंद ही आजपर्यंत ऊस पिकावरती झालेली आहे. परंतु अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपतच किडी ह्या नुकसान पातळीच्या वरती जाऊन आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये घट देत आहे. परंतु जर सध्याच्या वातावरणाचा जर विचार केला, म्हणजे वातावरणातील बदल आणि ऋतूंची अनिश्चितता याच्यामुळं अलीकडच्या काळामध्ये ऊस पिकामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या किडी ह्या आपलं डोकं वरती काढताना दिसत आहेत. अशाच प्रकारची एक कीड म्हणजेच आपल्या ऊसावरती आलेली कोळी कीड. कोळी कीड ही आजपर्यंत आपल्या ऊसामध्ये नुकसान पातळीच्या वरती कधी गेलेली आपल्याला दिसलेली नाही. परंतु आता सध्याच्या काळामध्ये जर त्या किडीचा विचार केला तर ती नुकसान पातळीच्या वरती जाऊन आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये ती घट देत असताना आपल्याला दिसत आहे. आता कोळी किडीच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर कोळी कीड ही उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे ह्या महिन्याच्या काळामध्ये ही आपल्या ऊसाच्या पिकामध्ये येते आणि ती नुकसान पातळीच्या वरती जाऊन आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये घट देते. आता जर तसं जर पाहिलं तर कोळी ही कीड जी आहे ती ऊसाच्या पानाच्या पाठीमागं म्हणजे पानाच्या शिरेच्या पाठीमागं मध्यभागी ही पांढरट कलरची अंडी तसेच पिवळट कलरची अंडी ही पानाच्या पाठीमागं देते. पानाच्या मध्यभागीपासून ते पानाच्या टोकाच्या दिशेला हिची आपल्याला अंडी घातलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच किडीवरती जर आपण वेळेमध्ये नियंत्रण जर नाही केलं तर आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये घट देते. आता ही ऊसाच्या उत्पादनामध्ये घट कशी येते की कोळीने ज्यावेळेस आपल्या पानाच्या पाठीमागे आपल्याला अंडी घातलेली दिसतात त्यावेळेस जर तिच्यावरती नियंत्रण नाही मिळालं तर ही जी कीड आहे ती ऊसाच्या पानाच्या पाठीमागं रस शोषण्याचं काम करते. परिणामी आपल्या ऊसाच्या पानाचं क्लोरोफिल कमी होऊन पानं हळूहळू पिवळी पडायला सुरुवात होतात. पानं पिवळी पडल्यानंतर ऊसाच्या वाढीमध्ये कमी येते म्हणजे ऊसाची वाढ खुंटते आणि परिणामी आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये घट येऊन आपल्या साखरेचा दर्जाही कमी येतो. आता ही कीड ओळखायची कशी हे आपण आता पाहिलं. परंतु ह्यामध्ये मी प्रकर्षाने एक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण शेतामध्ये येतो त्यावेळेस आपण ऊसाच्या पिकाचं म्हणजे ऊसाच्याच पिकाचं नाही परंतु दुसऱ्याही पिकं आपल्याकडे असतील तर त्याचं निरीक्षण आपल्याला सुरुवातीला केलं गेलं पाहिजे. म्हणजे कीड आल्यानंतर ती लगेच ओळखली गेली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. आता हे झालं कोळी कीड ही कशी दिसते आणि आल्यानंतर तिचा उपद्रव काय होतो. परंतु जर तिचं नियंत्रण जर करायचं म्हणलं तर थोडंसं आपल्याला कठीण जातं. का कठीण जातं? कारण ही कीड आल्याच्या नंतर ही एवढ्या फास्ट पद्धतीनं तिला वाढवते की तिला जर योग्य वेळेमध्ये जर ओळखून तिच्यावरती नियंत्रण नाही मिळवलं तर ती नुकसान पातळी आपल्याला जराशी जास्त जाणवते. आता ही नियंत्रणामध्ये कशी आणायची? नियंत्रणामध्ये आणत असताना तिला एकात्मिक पद्धतीनं जर आपण नियंत्रण जर केलं तरच ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कीड नियंत्रणामध्ये आणता येते. आता बरेचसे शेतकरी सुरुवातीला कोळीनाशकचा वापर करतात. काही वेळेस कीड आपल्याला नियंत्रणामध्ये येते परंतु जर कीड परत जर आपल्याकडे आली आणि तर तिथं जरासं नियंत्रण करायला अडचण देते. म्हणजे सुरुवातीला जर आपण रासायनिक कीटक जर आपण कोळीनाशक जर वापरायचं तर आपण थांबवलं आणि त्या ठिकाणी जर आपण जैविक उपाययोजना सुरुवातीच्या मी फक्त सुरुवातीच्या फेजमध्ये सांगतोय, सुरुवातीच्या फेजमध्ये आपण जर जैविक नियंत्रण जर आपण जर केलं, जैविक पद्धतीनं जर कीड नियंत्रण जर केलं तर आपल्याला प्रभावी पद्धतीनं कोळीचं नियंत्रण करता येतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? कोळी कीड आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जैविक कीटकनाशक आपल्याला मिळतात. त्याच्यापैकी ह्या किडीवरती व्हर्टिसिलियम लॅकोनी आणि बॅसियाना बेवेरिया ही जी जैविक कीटकनाशक आहेत ती अतिशय प्रभावी पद्धतीने काम करताना दिसत आहेत.
आता जर हे जर सेपरेट नसेल आपल्याला फवारायचं तर आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत बीव्हीएम म्हणजे बॅसियाना बिवेरिया, व्हर्टिसिलम ब्लॅकोनी आणि मेटारायझम ह्या तिघांचं एकत्रित असं आपल्याला जैविक कीटकनाशक मिळतं किंवा कोणत्याही कृषी विज्ञान केंद्रामध्ये जरी आपण गेलं तरी आपल्याला तिथं 1 लिटरच्या स्वरूपामध्ये बीव्हीएम आपल्याला मिळून जातं. हे जर आपण जैविक कीटकनाशक ह्या किडीवरती जर संध्याकाळच्या टायमिंग मध्ये म्हणजे संध्याकाळी 5च्या पुढे जर आपण फवारणी केली तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आता सुरुवातीच्या फेज मध्ये जर आपण जैविक कीटकनाशक म्हणजे बीव्हीएम फवारलं त्याच्या नंतरच्या काळामध्ये जर आपण सर्वसाधारणपणे 5 दिवसाच्या अंतरानं केबी कंपनीचं एक कोळीनाशक मिळतं. आता इथं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही कोणत्याही कंपनीची मार्केटिंग नाही किंवा पब्लिसिटी नाही. आता आम्ही ह्या उपाययोजना आम्ही आमच्या शेतामध्ये ह्या करून पाहिलेल्या आहेत. आमच्याही शेतामध्ये कोळीचा प्रादुर्भाव झालेला होता. आम्ही कोणत्या प्रकारे कोळी किडीवरती नियंत्रण मिळवलं ह्याच बाबत आम्ही तुम्हाला आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती देत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला बीव्हीएमची फवारणी त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसाच्या नंतर जर आपण केबी कंपनीचं एक कोळीनाशक मिळतं जे की आर्माइट नावानं मिळतं. हे जर कोळीनाशक आपण 5 दिवसानंतर त्याची फवारणी केली 200 लिटर पाण्याला एक 400 मिली जर आपण ते जैविक कीटकनाशक जर फवारलं तर आपल्याला अतिशय चांगले आणि प्रभावी रिझल्ट आपल्याला दिसून येतात. आता हे करत असताना अजून एक आपल्याला काय करायचंय की जैविक कीटकनाशक असू द्या किंवा रासायनिक कीटकनाशक असू द्या ही ज्यावेळेस आपण फवारणी करू तर त्या कीटकनाशक पैकी काही थोडासा कीटकनाशक थोडंसं हे आपल्याला स्टॉक करून ठेवायचं म्हणजे साईडला काढून ठेवायचं आणि ज्या भागामध्ये आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय त्या भागामध्ये परत एकदा रिपिटेटिव्हली आपल्याला परत तेवढेच 1 पंप 2 पंप एवढेच ज्या भागामध्ये जास्त प्रादुर्भाव झालेला आहे त्या भागामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे. आता हे सुरुवातीच्या पहिल्या 7 दिवसामध्ये किंवा 8 दिवसांमधलं हे नियोजन झालं जैविक पद्धतीनं. आता आपल्याला महत्वाचं काय करायचंय की ह्याच्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकची म्हणजे कोळीनाशकची आपल्याला फवारणी करायची आहे. जर आपण जर तसं पाहिलं तर मार्केटमध्ये विविध प्रकारची कोळीनाशक मिळतात. त्याच्यापैकी मी काही सजेस्ट करतो की ज्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले मिळतात. इन्सेक्टिसाइड इंडिया ह्या कंपनीचं आपल्याला कोनोच्या नावानं कोळीनाशक मिळतं. तसेच क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन नावाचं कोळीनाशक आहे. तसं ओमाइट एक आहे आणि बायर कंपनीचं ओबेरॉन एक कोळीनाशक आहे की जे की चांगलं आणि प्रभावी पद्धतीनं ते काम करू शकतं. आपण कोणतंही ह्या 3 ते 4 कोळीनाशक पैकी कोणतंही एखादं कोळीनाशक आपण आपल्या शेतामध्ये जर फवारलं तर आपल्याला कोळी किडीवरती अतिशय चांगलं नियंत्रण झालेलं दिसून येईल. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? आता तसं जर पाहिलं तर कोणत्याही किडीवरती रासायनिकच पद्धतीनं नियंत्रण मिळवणं थोडंसं मुश्किल जातं. त्यासाठी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एकात्मिक पद्धतीनेच आपल्याला नियंत्रण केलं गेलं पाहिजे. आता सुरुवातीला आपण पाहिलं की जैविक पद्धतीनं जैविक कीटकनाशकांचा वापर करून आपल्याला फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशक फवारणी करायची आहेत. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? तर शेतकरी बांधवांनो मला आणखीन एक माझ्या अनुभवातून आपल्याला सांगायचंय की ज्या भागामध्ये आपल्याला कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या भागामध्ये शक्यतो आपण 1 ते 2 मजूर लावून जर रोगग्रस्त पानं जर आपण कट केली आणि ती एखाद्या पिशवीमध्ये बॅगमध्ये भरून आपण आपल्या शेताच्या बाहेर नेऊन जर जाळली तर आपल्याला तिथंच प्रभावी पद्धतीनं त्याचं नियंत्रण करता येतं. आणखीन काय की आपल्या पिकामध्ये असेल किंवा पिकाच्या बाजूच्या ठिकाणी जर असेल तण असतील तर त्या तणांवरती आपल्याला नियंत्रण मिळवायचे. कारण ही जी कीड आहे ती ह्या तणांच्या पाठीमागं ही आपलं जीवनक्रम वाढवत असते. आता ही एक झालं. त्याच्यानंतर आणखीन काय करू शकतो की ही जी कीड आहे ती उष्ण भागामध्ये आपल्या स्वतःला वाढवत असते. तर ह्या काळामध्ये जर आपण आपल्या ऊसामध्ये पाण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित पद्धतीने जर केलं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने म्हणजे काय की नेहमीपेक्षा जर असं जास्त पाणी जर आपण ह्या काळामध्ये म्हणजे किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर जर आपण जर जरासं जास्त पाणी जर आपण म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जर आर्द्रतेचं प्रमाण जर थोडंसं वाढवता आलं तर आपण तिथं आपल्याला त्या किडीचा थोडासा आपण अटकाव करू शकतो. तसेच आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे आपलं बऱ्याचशा लोकांचं फर्टिगेशनची एक पद्धत आपली चाललेली असते. पद्धत म्हणण्यापेक्षा आपलं शेड्युलिंग चाललेलं असतं. तर ह्या फर्टिगेशनच्या काळामध्ये जर आपण आपल्या पिकामध्ये
नत्राचं प्रमाण जर थोडंसं आपण कमी केलं तर आपल्याला किडींवरती नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं. तर शेतकरी बांधवांनो, जर ह्या सर्व गोष्टींचा जर आपण व्यवस्थित बारकाईनं विचार करून जर अंमलात आणल्या तर निश्चित प्रकारे आपण आपल्या पिकामध्ये आलेली कोळी कीड ही थांबवू शकतो आणि आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये जी घट येणार आहे ती थांबवून आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.